हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही रक्षाबंधन स्पेशल मिठाई ओरिओ बॉल्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर पाहू शकता किती भन्नाट ही मिठाई झालेली आहे आणि पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही मिठाई झालेली आहे। तर त्यासाठी इथे मी 2 ओरिओ बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत, पाहू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे बिस्किट याची क्रीम काढून घ्यायची आहे। तर क्रीम आणि बिस्किट वेगळे वेगळे करायचे आहेत आपल्याला। तर चम्मचनी ही क्रीम अलगद निघते। तर पूर्ण क्रीम याच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे। तर इथे मी काढून घेते। तर हे पाहू शकता मी क्रीम बाजूला काढून घेतलेली आहे। आता मधात स्टफिंग भरवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 चम्मच इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, आवडीनुसार ड्राय फ्रूट्स आणि 2 चम्मच इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे। आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे। जेवढं क्रीम मध्ये मिक्स होईल तेवढं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर इथे मी 1 चम्मच दुधाची मलाई टाकणार आहे, जी आपल्या रोजच्या दुधावर साय येते मी ती घालणार आहे। हवं तर तुम्ही याच्यामध्ये 1 चम्मच फ्रेश क्रीम देखील घालू शकता। तर आता इथे मी 1 चम्मच दुधावरची साय घेतलेली आहे, पाहू शकता। याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित याचा डो मळून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। जर तुमच्याकडे साय नसेल तर थोडंसं दूध घातलं तरी चालेल। याचा व्यवस्थित मी मिक्स बॉल करून फ्रीजला ठेवणार आहे। तोपर्यंत आपण हे बिस्किट मिक्सरला फिरवून घेऊयात। पूर्ण आपल्याला बंद चालू करत याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि पेस्ट करून घेतल्यानंतर थोडं थोडं दूध घालून याचा सुद्धा आपल्याला डो मळून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपली आतली जी स्टफिंग आहे ती फ्रीजला सेट होते व्यवस्थित। तर हे पाहू शकता इथे मी पूर्ण डो मळून घेतलेला आहे। त्यासाठी इथे मला फक्त 1 ते 1.5 चम्मच दूध लागलेलं आहे। पाहू शकता मी 2 चम्मच दूध घेतलं होतं, त्यातलं थोडंसं उरलेलं आहे। तर हे पाहू शकता आपला डो तयार झालेला आहे। आता आपण बॉल बनवायला घेऊयात। तर दोन्ही सुद्धा आपले इथे डो तयार आहेत। तर मी 1 पेढा घेतलेला आहे, ओरिओचा 1 पेढा, बिस्किटचा 1 पेढा घ्यायचा आणि अशा पद्धतीने दोन्ही बोटाच्या मदतीने गोल गोल करायचा आहे। आणि नंतर आपल्याला जे आपण आतल्या स्टफिंगसाठी डो तयार केला होता क्रीम पासून, ते 1 बॉल बनवून घ्यायचा आहे। आणि बॉल बनवून घेतल्यानंतर जे आपण गोल गोल याची पुरी करून घेतली होती बोटाच्या मदतीने, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा बॉल ठेवायचा आहे आणि व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला हे पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे। आणि वरचं आलेलं आतमध्ये दाबायचं आणि दोन्ही हाताच्या मदतीने गोल गोल करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता किती सुंदर असा आपला बॉल तयार झालेला आहे आणि किती सोप्या पद्धतीने झालेला आहे। गॅस न पेटवता ही टेस्टी अशी मिठाई फक्त 5 मिनिटांमध्येच तयार झालेली आहे, पाहू शकता। तर मी बाकीचे सुद्धा बॉल्स लहान मोठे असेच बनवून घेतलेले आहेत। तर पाहू शकता किती भन्नाट दिसत आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी झाली होती। तर मग फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।